श्री स्वामी समर्थ. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवले तरीही चालेल, पण त्या व्यक्तीला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 6 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. आयुष्याचा जोडीदार गरीब असला तरीही चालेल, पण तो तुमची इज्जत करणारा असावा, कारण गरिबीसोबत जगता येतं पण वाईट व्यक्तीसोबत जगता येत नाही. विश्वास हा रबरासारखा असतो. प्रत्येक चुकीनंतर तो लहान होत जातो आणि एक दिवस संपून जातो. त्यामुळे कोणाचाही विश्वास गमावू नका. नात्यांमध्ये संवाद कमी झाला की गैरसमजांना जागा मिळते. बोलून प्रश्न सुटतात. जर तुम्ही बोललेच नाही, अबोला राहून नाती तुटतात. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली मिळतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसे मिळायला भाग्य लागते. चूक करणे हा मानवी स्वभाव आहे, पण ती चूक पदरात घेऊन समोरच्याला क्षमा करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. क्षमेमुळे नाती दीर्घायुषी होतात. जेव्हा वादळे येतात तेव्हा झाडं कोलमडून पडतात, पण ती झाडं लवचिक असतात. ती वादळानंतरही ताठ उभी राहतात. परिस्थितीनुसार थोडे नमणे म्हणजेच हरणे नव्हे. जग तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर काही फरक पडत नाही, पण जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच जिंकू शकाल नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांचं काम फक्त बोलणे असते, तुमचे काम करून दाखवणं आहे. मूर्ती सुंदर होण्यासाठी दगडाला छन्नी हातोड्यांचे घाव सोसावे लागतात, तसंच आयुष्यात महान बनण्यासाठी संकटाचे घाव सोसावे लागतात. शांत समुद्रात कोणीही कुशल नावडी बनू शकत नाही. जहाजाची खरी परीक्षा ती वादळातच होते. तुमच्याकडे जे नाही त्याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल देवाचे आणि निसर्गाचे आभार माना. कृतज्ञता हा आनंदाचा सर्वात सोपा मार्ग आहे. राग हा एक असा वारा आहे जो बुद्धीचा दिवा विझवून टाकतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमी पश्चातापाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे शांत राहायला शिका. स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. जसे आपण घर रोज साफ करतो तसेच मनातील द्वेष, हेवा आणि राग, नकारात्मकता रोज साफ केले पाहिजेत. मन स्वच्छ तर जीवन सुंदर व आनंदी आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचं नसते. काही वेळा मौन राखणे हे सर्वात उत्तम उत्तर आहे. मौनामुळे ऊर्जा आणि वेळ दोन्हीही वाचतात. जर तुम्ही वेळेचा आदर केला तर वेळ तुमचा आदर करेल. आजचा आळस हा उद्याच्या पराभवाचे मूळ कारण असतो. अनेकांना वाटते की शिस्त म्हणजे बंधन, पण प्रत्यक्षात शिस्त आपल्याला भविष्यातील संकटांपासून स्वातंत्र्य देते. शिस्तप्रिय माणूस कधीही अयशस्वी होत नाही. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. गरिबी आणि श्रीमंती या दोघांनाही दिवसाचे 24 तास मिळतात. फक्त फरक एवढाच आहे की जो या 24 तासाचे योग्य नियोजन करतो तो जीवनात यशस्वी होतो. स्वभाव सुंदर असेल तर घराला देवघर पण येते. उद्या करू ही प्रवृत्ती माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. जे करायचं आहे ते आज आणि आत्ताच करा, कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही चांगलं असतं.
अहंकाराचा फुगा फार काळ हवेत राहत नाही, तो एक दिवस नक्कीच फुटतो. दुसऱ्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नसते, फक्त मन साफ असावे लागते. स्वामी म्हणतात, बाळा, कडू गोळ्या ह्या चघळायच्या नसतात, त्या गिळायच्या असतात. तसंच आयुष्यातील वाईट आठवणी विसरून जायच्या असतात. समुद्रातील वादळापेक्षा मनातील वादळे हे जास्त भयानक असतात. कोणाला हरवणे सोपं आहे, पण कोणाला जिंकणे खूप कठीण आहे. चेहरा सुंदर असण्यापेक्षा विचार सुंदर असणे गरजेचं आहे, कारण चेहरा वयाप्रमाणे बदलतो, पण सुंदर विचार कायम आपल्यासोबत असतात. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, नुसती इच्छा असून काही होत नाही. पहिलं सुख निरोगी काया. शरीर साथ देत नसेल तर जगातील सर्वात सुख वैभव व्यर्थ आहे. त्यासाठी आपलं शरीर स्वस्थ असणं गरजेचं आहे. आपल्या कमाईतील काही हिस्सा गरजूंच्या मदतींसाठी वापरा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आपल्याला आध्यात्मिक समाधान देतो. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण या मार्गावर चालणाऱ्याचा पराभव कधीही होत नाही. प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे. नेहमी हसत राहा. कठीण परिस्थितीत धैर्याने समोरे जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, बाळा, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबवू नका. तुमच्या आयुष्यात एकच ध्येय निश्चित करा. त्या एकाच विचारांचा अहोरात्र अभ्यास करा, ध्यास घ्या. त्याच विचाराने स्वप्न पहा, त्याच विचाराने जगा. तुमचे मन, मेंदू, स्नायू आणि शरीराचा प्रत्येक भाग त्याच विचाराने भरून जाऊ द्या. हाच यशाचा खरा मार्ग आहे. तुमच्या आयुष्यात जोखीम घ्यायला शिका. तुम्ही तुमच्या आयुष्यात जोखीम घ्यायला शिका. जर तुम्ही जिंकला तर तुम्ही नेतृत्व करू शकाल, आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता. कालच्यापेक्षा आज आपण थोडे जरी उत्तम झालो तरीही ते आपले यश आहे. दुसऱ्या कोणाशीही तुलना करत बसू नका. संकटांना आणि भीतीला कधीही घाबरून पाठ दाखवू नका. त्यांच्या धैर्याने सामना करा, कारण जेव्हा तुम्ही संकटासमोर उभे राहता तेव्हा संकट स्वतःहून मागे हटतात. तुमच्या आत्म्यापेक्षा मोठे आणि शक्तिशाली या जगात काहीच नाही. त्यामुळे नेहमी स्वतःला सांगा, मी सर्व काही करू शकतो. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आपण जसा आपल्या जीवनामध्ये विचार करतो, आपण जे विचार करतो तसेच आपले व्यक्तिमत्व घडते. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे नीट लक्ष द्या. शब्द दुय्यम असतात, विचार मात्र दूरवर प्रवास करतात आणि जिवंत राहतात. म्हणून कधीही सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक बोला. सकारात्मक बोलल्यामुळे तुमचं आयुष्य आनंदी, सुखी होते आणि घरात सुख समृद्धी राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया अशाच नवीन एका संदेशासोबत. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.